मित्रांनो, जर तुमचा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी करायचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण की आता इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती निघाली आणि याच भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये तुमची शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, पगार, सिलेक्शन प्रोसेस हे सर्व तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असेल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही जी इंटेलिजन्स ब्युरोची भरती आहे ती ACIO ग्रेड 2 या पदासाठी सुरू आहे, ज्याला ऑब्लिक एक्झिक्युटिव्ह असं पण म्हणतात. तर या पीडीएफ मध्ये आता काय काय दिलेलं आहे, जागा किती आहेत, कास्टनुसार जागा किती आहेत हे सर्व तुम्हाला सांगतो. इथे पीडीएफ बघू शकता तुम्ही. वरतीच दिलेलं आहे इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे गृह मंत्रालय, भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर पीडीएफ थोडी ब्लर आहे, सो बाकीची माहिती मी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगेल आणि जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला पीडीएफ मध्ये एक्सप्लेन करण्याचं सांगेल. तर आता पीडीएफ मध्ये दिलेले नेम, पोस्ट, ज्या जागेचा पदाचं नाव काय आहे, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ऑब्लिक एक्झिक्युटिव्ह. त्यानंतर हे जे क्लासिफिकेशन आहे कशामध्ये येतं, तर ही ग्रुप सी पदाची भरती आहे, जनरल सेंटर सर्व्हिसची ग्रुप सी पदाची भरती आहे. ज्यासाठी जागा आहेत UR साठी 1537, EWS कास्ट साठी 442, ओबीसी साठी 946, त्यानंतर ST साठी 566 आहेत, त्यानंतर ST साठी 226 जागा आहेत. त्यानंतर टोटल जागा यामध्ये 3717. त्यानंतर यामध्ये पे स्केल दिलेले म्हणजे या भरतीसाठी तुम्हाला पगार किती असणार आहे. तर ही लेवल 7चा यामध्ये तुम्हाला पगार असणार आहे, जो 44,900 ते 1,42,000 अशी याची रेंज असते. प्लस त्यामध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला इतर भत्ते सुद्धा मिळतात. तर त्याच्यामध्ये लिहिलं त्यांनी स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20%, त्यानंतर तुम्हाला ओव्हर ड्युटीचं पण याच्यामध्ये पैसे मिळतात. तर आता या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, एकदम सिंपल सांगतो. ग्रॅज्युएशन ऑर इक्विलंट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी याच्यामध्ये लागते, म्हणजे ग्रॅज्युएशन, डिग्री पास. मग यासाठी तुम्ही सर्व डिग्री पास विद्यार्थी मुली अर्ज करू शकतात. त्यानंतर याच्यामध्ये डिझायरेबल क्वालिफिकेशन काय आहे, तर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. डिग्री तर पाहिजेच, पण यासोबत तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पण पाहिजे. त्यानंतर एज लिमिट दिलेली 18 ते 27 वर्षापर्यंत ॲज ऑन 10/8/2025, म्हणजे 10 ऑगस्ट 2025 रोजी तुमचं वय हे 18 ते 27 या रेंजमध्ये पाहिजे, तरच तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता. त्यानंतर त्यांनी खाली वयोमर्यादेमध्ये काय सूट दिलेली हे सांगितलं आहे की SC/ST साठी 5 वर्ष आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट आहे. बाकी त्यांनी इतर वयोमर्यादेची सूट दिलेली आहे, ती तुम्ही सविस्तरपणे इथे बघू शकता पीडीएफ मध्ये. पीडीएफची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे. मित्रांनो, यानंतर या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, तर यामध्ये तुमचं सिलेक्शन हे 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. तर पहिलं म्हणजे तुमचं एक्झामिनेशन, त्यामध्ये तुमचे 2 टप्पे असतील आणि त्यानंतर तुमचे तिसरा टप्पा असेल तो इंटरव्ह्यूचा. तर इथं पीडीएफ मध्ये बघू शकता स्कीम ऑफ एक्झामिनेशन. रिटर्न एक्झामिनेशनचे Tier 1 आणि Tier 2 दिलेले आहेत. तर Tier 1 ही 100 गुणांची असेल, ती MCQ टाइप ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असेल. त्यामध्ये करंट अफेअर्स, त्यानंतर जनरल स्टडीज, त्यानंतर न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, त्यानंतर रिझनिंग ऑब्लिक लॉजिकल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश हे विषय असतील. आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 फॉर मार्क फॉर इच रॉंग आन्सर. त्यानंतर या जे Tier 1 साठी तुमच्याकडे वेळ असेल परीक्षेचा 1 तास आणि ही 100 गुणांची परीक्षा असेल. Tier 2 असेल तुमची डिस्क्रिप्टिव्ह टाइप 50 मार्कांची, त्यासाठी 1 तास असेल. त्यात 20 मार्क्ससाठी एसे असेल, निबंध. त्यानंतर लॉंग आन्सर साठी 10 मार्क्स असेल आणि त्यानंतर जे करंट अफेअर्स आहेत, इकॉनॉमिक्स, सोशल सायन्स इश्यूज यासाठी 20 मार्क्स असतील. त्यानंतर Tier 3 जे असेल म्हणजे तिसरा टप्पा या भरतीचा, तो असेल तुमचा इंटरव्ह्यू. त्यासाठी तुमच्याकडे 100 गुण असतील. त्यामुळे पीडीएफ मध्ये बघू दिलेलं आहे त्यांनी की यामध्ये 100 गुणची तुमची इंटरव्ह्यू होईल. अशी एकूण वरचे 100, त्यानंतर 50 आणि हे 100 असे तुमचे 250 गुणांचं हे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भरती होणार आहे. तर यासाठी तुम्हाला मी सांगितली शिक्षण पात्रता, त्यानंतर पदे सांगितली, त्यानंतर वयाची अट सांगितली, त्यानंतर याची सिलेक्शन प्रोसेस, पगार हे सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली. आणि आता शेवटचं राहिलं ते म्हणजे या भरतीला ऑनलाईन अर्ज कधी सुरू होतील आणि ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे. तर याचे ऑनलाईन अर्ज 19 जुलै 2025 पासून सुरू होणार आहेत आणि याची शेवटची तारीख असणार आहे 10 ऑगस्ट 2025. त्यामुळे तुमच्याकडे खूपच कमी वेळ उरलेला आहे. आत्ताच तयारीला लागायचं आहे आणि लवकरात लवकर पहिलं तर म्हणजे अर्ज करून टाकायचं आहे. आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा, तर याची सविस्तर माहितीची पोस्ट, या भरतीची सविस्तर माहितीची पोस्ट आपल्या नोकरीवाला.com या वेबसाईटला बनवलेली आहे. त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा नोकरीवाला.com. त्यात इथे तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. अशी आपल्या या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर इथे सर्च करायचं आपल्या वेबसाईटमध्ये इंटेलिजन्स IB ची ही जी पोस्ट आहे ही सर्च करायची आणि ही पोस्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे आपली ही पोस्ट दिसेल, ही इंटेलिजन्स ब्युरोची ACIO पदाची. त्यानंतर या पोस्टमध्ये सर्व माहिती तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची लिंक, त्यानंतर भरतीचा जो सिलेबस आहे, एक्झामचा सिलेबस, ते सर्व माहिती तुम्हाला इथे बघायला मिळून जाईल. आणि ऑनलाईन अर्ज करायची लिंक पण इथे दिलेली आहे. इथून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकतात. आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची सुद्धा सर्व माहिती इथं आपल्या पोस्टमध्ये दिलेली असते, प्रत्येक भरतीच्या पोस्टमध्ये. सो लवकरात लवकर जाऊन ऑनलाईन अर्ज करून टाका. डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक ऍड केलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्ट बघू शकता. सो जास्तीत जास्त मित्रांना ही माहिती शेअर करा, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिग्री झालेली आहे, घरी बसून असेल, किंवा तुमचे कोणी मित्र ज्यांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करायचं स्वप्न असेल तर त्यांना ही माहिती शेअर करा. कारण की बऱ्याच मुलांना माहित नसतं भरती पडल्यावर. सो जर तुम्हाला माहिती आवडली असेल
तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा. आणि लाईक केल्यानंतर खाली हाईपचा ऑप्शन असतो कॉमेंटमध्ये, तर ह्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून हाईप केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवेल, म्हणजे जास्तीत जास्त मुलांचा यामध्ये फायदा होईल. सो नक्कीच हाईप करा. इथे जेवढे जास्त पॉईंट्स वाढतील तेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर बाकी तुमच्या भरतीविषयी काही प्रश्न असेल तर ते मला कॉमेंट करून विचारा. त्या प्रत्येक कॉमेंटला मी रिप्लाय करतो, म्हणजे करतोच. बाकी तुम्हाला अजून कोणत्या भरतीविषयी माहिती पाहिजे ते मला कॉमेंटमध्ये कॉमेंट करून सांगा. आणि अजून एकदा सांगतो, तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला, तर आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या. म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या फोनवर लगेच नोटिफिकेशन येईल की आपल्या चॅनलचा नवीन व्हिडिओ आलेला आहे. म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता वेळेमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.